बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला 60% वर मतं मिळतील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दावा केलाय। बारामतीमधला विजय सर्वात मोठा असेल असं बावनकुळेंनी म्हटलंय। तुतारी असणाऱ्या राष्ट्रवादीमधून पक्षप्रवेश होत आहेत। अजित पवार जो उमेदवार देतील तेच अंतिम असेल असं बावनकुळेंनी म्हटलंय। बारामती लोकसभेमध्ये अजित पवारजी जे उमेदवार देतील त्या उमेदवाराला 60%च्या वर मतं मिळतील आणि बारामतीमध्ये सर्वात मोठा विजय महाराष्ट्रात होईल, मी तुम्हाला आत्मविश्वासाने सांगतोय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळेंनी मोठा दावा केलेला आहे। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला 60% मतं मिळतील असा दावा त्यांनी केलेला आहे। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला 60% मतं मिळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि अजित पवार देतील तोच उमेदवार अंतिम असेल असं सुद्धा सांगितलेलं आहे। एक प्रकारे आता बारामतीसाठी अजित पवार देतील तोच उमेदवार निश्चित झाल्याचं दिसून येते। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला 60%पेक्षाही जास्त मतं मिळतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दावा केलाय। बारामतीमधला विजय सर्वात मोठा असेल असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। तुतारी असणाऱ्या राष्ट्रवादीमधून पक्षप्रवेश होत आहेत असंही त्यांनी सांगितलंय। आमचे प्रतिनिधी संजय देसाई सध्या आपल्या सोबत आहेत। संजय, बारामतीच्या जागेवरती नेमकं कोण लढणार याची उत्सुकता असताना आता अजित पवार देतील तोच उमेदवार असेल असं बावनकुळे यांनी म्हटलंय। चंद्रशेखर बावनकुळे आज भाजपचा कार्यकर्त्यांचा मेळावा शहरामध्ये होता, त्या ठिकाणी ते आले होते। त्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला बारामतीच्या संदर्भात, तर बारामतीमध्ये म्हटले की अजित पवार जो का निर्णय घेतील, अजित पवार जो का उमेदवार देतील त्या उमेदवारावर महायुती ठाम असणार आहे आणि त्यांच्या सोबत असणार आहे आणि 60%पेक्षा जास्त मतांनी त्या ठिकाणी ते निवडून येतील असा निर्धार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगलीमध्ये व्यक्त केलेला आहे। तृप्ती, संजय, एकीकडे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बारामतीची जागा लढतील अशी चर्चा आहे आणि त्या संदर्भातली बॅनरबाजी सुद्धा काही ठिकाणी जाहिरातबाजी सुद्धा दिसून आलेली आहे आणि त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांचं हे वक्तव्य, त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादीसाठी ही जागा निश्चित असताना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीसाठी सुद्धा भाजप सपोर्ट करेल असं दिसून येत आहे। या संदर्भात तृप्ती, चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही विचारलेलं होतं की सुप्रिया सुळेच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उभा राहतील का, कारण गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रचार रथ फिरतोय, बारामतीमध्ये त्यांचा जोरदार प्रचार सुरू आहे। तर त्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे एक प्रकारचा दुजोराच दिलेला आहे की याच्या पुढे अजित पवार जो उमेदवार सांगतील, म्हणजे अजित पवारचे जर का सुनेत्रा पवार उभारल्या तर त्यांचा पूर्णपणे आमचा त्यांना पाठिंबा असेल आणि 60%हून अधिक मताधिक्यांनी त्यांना निवडून आणण्यात येईल असं एक प्रकारे त्यांनी विश्वासच यावेळी व्यक्त केलेला आहे। तृप्ती, संजय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा दावा केलेला आहे। बारामतीच्या जागेवरती अजित पवार देतील तोच उमेदवार असेल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हा सगळ्यात मोठा विजय असेल, भाजप सुद्धा त्याला सपोर्ट करेल असं एक प्रकारे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हा मोठा दावा केलेला आहे। बारामतीमध्ये अजित पवारांच्या उमेदवाराला 60%पेक्षाही जास्त मतं मिळतील असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। बारामतीच्या जागेवरती खासदार सुप्रिया सुळे या ठिकाणी राष्ट्रवादीमधून खासदार झालेल्या होत्या, मात्र आता राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आणि राष्ट्रवादी हा पक्ष अजित पवार यांच्याकडे आल्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी कोणता उमेदवार देणार याकडे उत्सुकता असताना आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा मोठा दावा केलेला आहे। बारामतीमधला विजय सर्वात मोठा असेल असं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार गटाचे नेते अंकुश काकडे सध्या आपल्या सोबत आहेत। अंकुशजी, बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे असताना आता अजित पवारांकडून उमेदवारी मिळणार, हे एक प्रकारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सुद्धा त्यांच्याकडून उमेदवार उभा राहणार हे आता स्पष्ट होताना दिसतंय, आपली प्रतिक्रिया? नाही, आता बावनकुळेंनी वेगळे सांगायचं काही कारण नाही। अजित पवारांच्या काँग्रेसतर्फे उमेदवाराची फक्त अधिकृत घोषणा होण्याची बाकी आहे, ती येत्या नजीकच्या काळामध्ये होईल आणि बारामतीची जनता जरी बावनकुळे म्हणत असले की 60% अजितदादांच्या उमेदवारा पाठीमध्ये उभं राहील, बारामतीची जनता ही सुजाण आहे, त्यांनी बारामतीचा विकास कोणी केला हे सगळं पाहिलेलं आहे। त्यामुळे निवडणुकीची आम्ही देखील वाट पाहत आहोत। वातावरण कसं राहील काही सांगता येत नाही, परंतु निवडणुकीमध्ये मात्र साहेबांच्या बाजूने बारामतीचा तोल देतील यामध्ये आमच्या मनामध्ये मात्र शंका नाही। आता आपण तुतारीचा आवाज ऐकत असाल, ही तुतारी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाईल एवढं निश्चित।
माळवदकर परिवार आणि पकळे परिवार. अंकुशजी, आपला मुद्दा लक्षात आलेला आहे. खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीकडे प्रतिक्रिया दिल्याबद्दल. तर अंकुश काकडे यांनी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं गृहीत धरलेलं आहे उमेदवार कोण येणार आहे. एक प्रकारे राष्ट्रवादीसाठी सुद्धा स्पष्ट झालेलं आहे आणि त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.